अन्न आणि औषध प्रशासन पुणे विभागाच्या वतीनं कोल्हापूरमधील 3 बेकरींवर अस्वच्छतेच्या कारणावरून कारवाई करत ते सील करण्यात आलेत। बेकरी आणि हॉटेल व्यावसायिकांनी नियमांचं उल्लंघन केलं तर गय केली जाणार नाही असा इशारा अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलाय। अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून धडाकेबाज कारवाई करत भेसळखोरांना चांगलाच दणका दिलाय। अन्न आणि औषध प्रशासनातर्फे पुणे विभागात सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत राज्यभर कारवाई केली जाते। या कारवाईत कोल्हापूर जिल्ह्यातील 3 बेकरींमध्ये अस्वच्छता आढळून आल्यानं कारवाई करत बेकरी मालकांना व्यवसाय बंदचे निर्देश देण्यात आलेत। यामध्ये इचलकरंजीतील श्रीकृष्ण बेंगलोर अय्यंगार बेकरी, कोल्हापुरातील विक्रमनगरातील डायमंड बेकरी आणि रंकाळा इथल्या केदारलिंग बेकरीचा समावेश आहे। बेकरी आणि हॉटेल व्यावसायिकांनी नियमांचं उल्लंघन केलं तर गय केली जाणार नाही असा इशारा अन्न आणि औषध प्रशासन कोल्हापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त उदय लोहकरे यांनी दिलाय। आपल्याकडं बऱ्याच काल कुरुंदवाड वगैरे भागात पण कारवाई झालेली आहे। त्या ठिकाणी सुद्धा 3-4 हॉटेल्स वगैरे जे आहेत काही म्हणजे समजा आपल्या टॉयलेटमधलं पाणी वगैरे वापरत होते तर त्याच्या संदर्भात जे आहे त्या ठिकाणी तपासणी करून त्या ठिकाणी देखील बंदचे निर्देश दिलेले आहेत। ही सुद्धा कारवाई झालेली आहे आणि यापुढे देखील माझं आपल्या माध्यमातून सगळ्या अन्न व्यावसायिकांना आव्हान आहे की कायद्यातील तरतुदीनुसार पालन करावं आणि जास्तीत जास्त स्वच्छता आणि कायद्याच्या चौकटीत राहून व्यवसाय केला पाहिजे त्यांनी आणि याचं जर उल्लंघन केलं तर कुणाची गय केली जाणार नाही। केदारलिंग बेकरी संदर्भात काय आपल्याकडे आलेला आहे का किंवा काय नेमकं? नाही, आता त्याच्यामध्ये जे आहे त्यांना व्यवसाय बंदचे निर्देश वगैरे त्या ठिकाणी हे जे आहे व्यावसायिक जे आहेत त्याच्यामध्ये बेकरीचे 3-4 व्यावसायिक होते, त्याच्यामध्ये केदारलिंग बेकरीचा देखील समावेश आहे असं मला सबमिशन आलेले, तर त्याप्रमाणे त्या ठिकाणी देखील चौकशी करून कारवाई होईल। FDAच्या या कारवाईमुळे बेकरी व्यावसायिकांचे मात्र धाबे दणाणलेत।